नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे हॉर्मोन तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे। आज आपण इन्सुलिन पंप आपल्या शरीरावरती कसा लावता येईल याबद्दल जाणून घेऊ आणि ते करण्यापूर्वी इन्सुलिन पंप लावण्यासाठी काय काय सामग्री लागते याबद्दल आपण आता माहिती घेऊ। हा आहे गार्डियन कनेक्ट सेन्सर, हा आहे इन्सुलिन पंप, इन्सुलिन वायल, या वायलमध्ये इन्सुलिन रिझर्व्हायरमध्ये घेणार आहेत। हा आहे ट्रान्सफर गार्ड, इन्फ्युजन सेट, त्यानंतर आहे ट्यूबिंग आणि त्याला अटॅच केलेले आहे निडल आणि ॲडेसिव्ह। हा आहे निडल ॲप्लिकेटर। हे आहे इन्सुलिन वायल, यामध्ये शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन आहे। हे इन्सुलिन आपण आता रिझर्व्हायरमध्ये ट्रान्सफर गार्डच्या मदतीने फिल करणार आहेत। हे फिल केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला रिझर्व्हायर इन्सुलिन सहित दिसते। हे रिझर्व्हायर आपण इन्फ्युजन सेटला अटॅच करणार आहोत। हा इन्फ्युजन सेट आहे ज्यामध्ये तुम्हाला ट्यूबिंग आहे, रिझर्व्हायर कनेक्टर आहे आणि निडल आहे। हे आपण रिझर्व्हायर ट्यूबिंगला अटॅच करणार आहेत। ते केल्यानंतर हा रिझर्व्हायर आपण पंपमध्ये इन्सर्ट करणार आहेत। यानंतर ही निडल आपण पोटावरती अप्लाय करणार आहेत। यामध्ये निडल आणि कॅन्युला आहे। ही निडल आपण पोटावरती ॲप्लिकेटरच्या सहाय्याने अप्लाय करणार आहेत। हा पंप आपण पोटावरती बसवू शकतो, मांडीवरती बसवू शकतो, मांडीच्या मागच्या बाजूला बटक्सवरतीही बसवू शकतो किंवा आर्म्सवरती बसवू शकतो। हा आहे गार्डियन कनेक्ट सेन्सर। हा सेन्सर आपण पोटावरती अप्लाय करतो। हा सेन्सर दर 5 मिनिटांनी आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण चेक करतो आणि ट्रान्समीटरच्या सहाय्याने हा सेन्सर इन्सुलिन पंपला तुमचे साखरेचे प्रमाण किती आहे याची प्रत्येक वेळोवेळी इन्फॉर्मेशन देतो आणि ह्या सेन्सरमध्ये साखर किती आहे ते आपण मोबाईलच्या सहाय्याने मोजू शकतो। अशा पद्धतीने मोबाईलवरती आत्ता माझी साखर किती आहे ते समजते आणि त्याच्याबरोबर एक ॲरो आहे जो सांगतो की पुढच्या काळामध्ये तुमची साखर कमी होणार आहे। वरच्या बाजूने ॲरो आहे म्हणजे वाढणार आहे आणि आडवा ॲरो आहे म्हणजे माझी साखर स्टॅटिक राहणार आहे। मोबाईलच्या सहाय्याने माझा मागील काळामध्ये साखरेचा ट्रेंड किती आहे हे मला ग्राफद्वारे देखील समजते आणि जर माझी साखर दिवसभरात किती तास माझी साखर नियंत्रणात आहे याची देखील माहिती मिळते, ज्याला आपण टार्गेट रेंज म्हणतो। 96% ऑफ द डे माझी शुगर नियंत्रणात आहे। दिवसभरात 1% पेक्षाही कमी वेळ माझी साखर 70 पेक्षा कमी झालेली आहे आणि मागच्या काळामध्ये माझी ॲव्हरेज शुगर 115 आहे। अशा पद्धतीने टाईम इन रेंज आणि माझी ॲव्हरेज शुगर किती आहे हे आपल्याला मोबाईलद्वारे देखील ॲक्सेस करता येते।